मिस्टर म्हणा लागले, "आता व्हिडिओ काढायचं बंद कर आणि पटकन आवरायला सुरू कर." तर असं का म्हणाले सांगते पुढे तुम्हाला. झालं असं, प्रवासाला निघण्याच्या दिवशीपर्यंत माझी प्रवासाची खरेदी आणि तयारी काही संपत नव्हती. त्यातच मी ही मेहंदी काढली आणि ही झटपट रंगणारी मेहंदी होती खरी, पण आदल्या दिवशी काढले असते तरी माझा वेळ वाचला असता. घरात मला वाटलं नाश्त्याच्या प्लेट शिल्लक आहेत म्हणून मी काही पाहिलंच नाही आणि बॅग भरताना मला कळालं की प्लेट्सच अवेलेबल नाहीयेत. मग मी पुन्हा मार्केटमध्ये गेले, प्लेट्स घेऊन आले. त्यातच माझा वेळ गेला आणि घरी येऊन पुन्हा मग मी पटकन चपाती भाजी करून घेतले, कारण मिस्टर बोलले होते की दुपारी मी घरी जेवायला येतो. जेवण वगैरे झालं, जरा बसले नाही तोपर्यंत लगेच मग मी प्रवासाला घेऊन जाण्यासाठी चपाती बनवून घेतल्या. आता एवढ्या चपाती बनवल्या, त्यानंतर मग फुटाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली. ह्या चटण्या सुद्धा मी आदल्या दिवशी बनवून ठेवल्या असत्या तर माझी एवढी धावपळ झाली नसती. त्यात मी एक बरं काम केलं, म्हणजे गवारी मी आदल्या दिवशीच निवडून घेतलं होतं, मोडून घेतलं होतं. त्यामुळे ही भाजी मला करता आली, नाहीतर ही भाजी मला करताच आली नसती. मग एवढी धावपळ झाल्यानंतर चहा पिला नाही तोपर्यंत मग मी आता हे सगळं चपाती लागणार होते आम्हाला प्रवासाला ते भरायला सुरुवात केली आणि घड्याळ तर पुढे सरकतच होतं. मिस्टर म्हटले की आता व्हिडिओ काढायचं बंद कर आणि पटकन आवरायला घे. मग ह्या सगळ्या चटण्या वगैरे भरलं, बॅग पॅक केली आणि रिक्षात बसले तर मनात हाच विचार येत होता की आपण काहीतरी विसरलं तर नाही ना, काही घ्यायचं तर राहिलं नाही ना. तुमच्या बाबतीत ही प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर अशी धावपळ होते का, मला कमेंट करून नक्की सांगा. शेवटी आम्ही वेळेत पुणे स्टेशनवरती पोहोचलो. आमची 9:15 वाजताची तामिळनाडूची ट्रेन होती. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.